क्षितिजावर बुडाला आणि आकाशाला किरमिली आणि सोन्याच्या रंगाने रंगवला. तिथे रंतीदेव नावाचा एक राजा होता, जो सुंदेचा मुलगा होता. तो त्याच्या अमर्याद आधार्य आणि ब्राह्मणाबद्दलच्या करुणेसाठी ओळखला जात असे. पूज्य पुजारी ज्यांनी त्या भूमीच्या पवित्र परंपरांचे समर्थन केले. रंतीदेवाचे स्वयंपाकघर पाहण्याजोगे एक आश्चर्य होते, जिथे 2 लाख कुशल स्वयंपाकी देवांना साजेसे उत्कृष्ट मेजवानी तयार करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत असत. वाफेतील खाद्यपदार्थांचा सुगंध हवेत पसरत होता, जे दूरदूरच्या पाहुण्यांना राजाच्या पाहुणचारात सहभागी होण्यासाठी आकर्षित करत असे. भरपूर साधन संपत्ती उपलब्ध करून देत रंतीदेव ओरडत असे, मी तुला निष्कास देतो. एक सोनेरी नाणं जे त्याच्या अमर्याद आधाराचे प्रतीक होते. जेव्हा तो ब्राह्मणांवर त्याच्या खलिण्याचा वर्षाव करत होता, लोकांकडून पूजले जाणारे प्राचीन धर्मग्रंथ मेधांपती राजाची भक्ती अतुलनीय होती. त्याने त्यांचा मोठ्या परिश्रमपूर्वक अभ्यास केला होता आणि त्यांच्या शिकवणींचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर केला होता. युद्धभूमीवरील त्याचे पराक्रम पौराणिक होते, कारण त्याने न्याय आणि धार्मिकतेच्या तत्वांचे पालन करत न्याय्य लढाईद्वारे आपल्या शत्रूंना पराभूत केले होते. दूरदूरून प्राणी त्याच्याकडे येत असत, त्यांच्या अग्निहोत्र विधीमध्ये बळी पडण्याचा प्रयत्न करीत, ज्यामुळे त्यांचा मरणोत्तर जीवनात सुरक्षित मार्ग सुनिश्चित झाला. रंतीदेवाच्या स्वयंपाकघरातून वाहणाऱ्या सवातून उगम पावणारी उपनदी च्या मानवती ही राजाच्या अग्नी बलिदानामधून उगम पावल्याचे म्हटले जाते. त्याचा राजवाडा हा सोन्याचा आणि मौल्यवान रत्नांचा खजिना होता, जिथे रंतीदेव अनेकदा आपली संपत्ती सोन्याचे बैल किनेक आणि निष्कांच्या रूपात देत असे. तो दर 15 या खजिन्यांचे 100 वर्ष वाटप करीत असे. त्याच्यासोबत स्वयंपाकी नौकर आणि ब्राह्मणांचे पथक असे. रंतीदेवाच्या राज्याची भव्यता अशी होती की देवही त्याच्या विधींमध्ये सहभागी होत असत. अग्नी तोचल्या गेलेल्या शुद्ध लोणीचा घोट घेत असत. पितृ म्हणजेच पूर्वजांच्या आत्म्याला श्राद्ध समारंभात त्यांना अर्पण केलेल्या अर्पणातून त्यांचा योग्य वाटा मिळत असे. श्रेष्ठ ब्राह्मण त्यांच्या इच्छा घेऊन त्याच्याकडे येत असत आणि रंतीदेव त्यांना जे हवे होते ते कृपेने दे असे. खास प्रसंगी जेव्हा अतिथी त्याच्या राजवाड्यात जमले, तेव्हा रंतीदेवचे स्वयंपाकी सभेला खायला 1,21,000 गुरा बळी देत असत. इतकी आधारेपूर्ण आधारे असूनही राज्यात अन्न किंवा साधन संपत्तीची कमतरता कधीच नव्हती. जेव्हा जेव्हा त्याच्या बलिदानांमधून काही सोने शिल्लक राहिले, तेव्हा रंतीदेव ते ब्राह्मणांना देत असे. जसे त्याचे दिवस जात गेले, तसंच रंतीदेवाची गैरस्वार्थता आणि दयाळूपणा ही दंतकथेची सामग्री बनली. अगदी संपत्तीचा देव असलेल्या उरेलाही उदारतेच्या बाबतीत रालाने मागे टाकले असे म्हटले जाते. लो आश्चर्याने एक गाणे गात असत, आम्हाला मिळाले आहे. एका दूरच्या प्रदेशात जिथे सूर्य क्षितिजावर बुडाला आणि आकाशाला किरमिली आणि सोन्याच्या रंगांनी रंगवला, तिथे भरत नावाचा एक तरुण राजकुमार राहत होता. तो दुष्मंताचा मुलगा आणि महान सौंदर्य आणि सद्गुणी स्त्री शकुंतलाचा नातू होता. लहानपणी भरताला जंगलात राहण्यासाठी पाठवण्यात आले होते, जिथे तो ज्ञानी आणि आदरणीय कर्माच्या देखरेखीखाली मोठा झाला होता. पण हा तरुण राजकुमार महानतेसाठी नियत होता हे कोणालाच माहीत नव्हते, कारण तो चालत येताच भरत असाधारण शक्ती आणि धैर्य दाखवू लागला. तो निर्भीड आणि निर्भयपणे जंगलाच्या मध्यभागी प्रवेश करेल आणि जमिनीवर फिरणाऱ्या प्राण्यांचा सामना करेल. बर्फाळ पांढऱ्या माणसांसह सिंह आणि जळत्या अंधारासारखे डोळे असलेले वाघ अनेकदा त्याचा मार्ग ओलांडत असत, परंतु पळून जाण्याऐवजी भरत त्यांना द्वंद्व युद्धासाठी आव्हान देत असे. केवळ त्याच्या हाताच्या स्पर्शाने तो सर्वात क्रूर प्राण्यांनाही पराभूत करू शकत होता. त्याच्या पराक्रमिक इच्छेने गळून पडलेले सिंह त्यांची शक्ती त्याच्या पायाखाली कोसळून पडत असे, तर वाघ त्यांचे पंजे आणि धडात निरुपयोगी होऊन पराभवाने गळून पडत असत. भरताचे पराक्रम असे होते की सर्वात शक्तिशाली हत्तीही त्यांच्या दांडे आणि चड्डीसह त्याचा सामना करू शकत नव्हते. जसे ते मोठे होत गेले, तसचे भयचे पराक्रम दंतकथेचा विषय बनले. जंगलात राहणारे ऋषी प्राचीन कलांचा अभ्यास करण्यात अनेक वर्षे घालवलेले ज्ञानी लोक अनेकदा त्याच्या शौर्याच्या कथा ऐकण्यासाठी एकत्र यायचे. ते त्याला सर्वधुमन किंवा सर्वांचा नियंत्रक म्हणायचे, कारण असे वाटत होते की कोणताही प्राणी त्याच्या इच्छेचा प्रतिकार करू शकत नाही. पण जसजशी भरताची कीर्ती वाढत गेली, तसतशी त्याची कर्तव्याची भावनाही वाढत गेली. त्याला माहीत होते की
तो मोठ्या गोष्टींसाठी नियत आहे आणि म्हणून त्याने आपले लक्ष आपल्या लोकांना समृद्धी आणि शांती मिळवून देणारे महान यज्ञ करण्याकडे वळवले. देवांच्या आशीर्वादाने भरताने यमुना सरस्वती आणि गंगेच्या किनाऱ्यावर घोडे यज्ञ करण्यास सुरुवात केली. 1000 दिवस त्याने अचूकपणे आणि भक्तिभावाने विधी केले. ते दर्शन पाहण्यासाठी आलेल्या ब्राह्मणांना संपत्तीची भेटवस्तू अर्पण केली. देवांनी स्वतः त्यांच्या स्वर्गीय प्रदेशातून राजांचा राजा इंद्र याच्या नेतृत्वाखाली समारंभात सहभागी होण्यासाठी उतरणे. यज्ञ त्यांच्या चमकशावर पोहोचताच शिप्राची स्तोत्रांचा जप करायचे, तर भरत त्यांची प्रार्थना करायचे आणि भेटवस्तू द्यायचे. आणि जेव्हा शेवटचा यज्ञ पूर्ण झाला तेव्हा भरताने आपली संपत्ती ब्राह्मणांमध्ये वाटून दिली. त्यांना सुंदर घोडे, हत्ती, कार, रत्ने, उंट, बकऱ्या, मेंढ्या, गुलाम आणि धान्य यांच्यासह 10,000 अब्ज सोन्याची नाणी दिली. त्याच्या अदार्याला कोणतीही मर्यादा नव्हती, कारण त्याने हे दृश्य पाहण्यासाठी आलेल्या लोकांना दावे, शेते आणि जगे दिले. पण जरी भरताचे जीवन त्याच्या शिखरावर पोहोचले असले तरी नीतीच्या इतर योजना होत्या. तो मरण पावला आणि निघून गेला. गेल्या काळात वेळाचा सुप्रसिद्ध पुत्र गाजा पृथ्वीने शहाणपणाने आणि परोपकाराने जगावर राज्य केले. त्याच्या कारकिर्दीत अतुलनीय समृद्धी दिसून आली, जणू पृथ्वीच त्याच्या उपस्थितीने आशीर्वादित झाली होती. भव्य राजसूय यज्ञादरम्यान त्याला सम्राट म्हणून अभिषेक केलेल्या महान ऋषींनी त्याच्या राज्याचे वैभव प्रत्यक्ष पाहिले. पृथ्वीच्या मार्गदर्शनाखाली जमिनीत कोणत्याही लागवडीशिवाय मृल पिके घेतली गेली आणि गुराढोरांनी त्यांच्या कड्यांच्या स्पर्शाने दूध उत्पन्न केले. कमळाची फुले मधाने भरलेली होती, कुश बुलीड सोन्यासारखे चमकले होते आणि झाडांवरील फळे परिपूर्णतेने पिकली होती. त्याची प्रजा सुसंवादाने भीती किंवा अभावापासून मुक्त राहिली आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण झाली. राजाचे राज्य पृथ्वीवरील एक नंदनवन होते, जिथे लोक प्रांत किंवा शहरांच्या निर्बंधांमुळे त्यांच्या इच्छेनुसार राहत होते. पृथ्वी जमिनीवरून जात असताना समुद्रही त्याच्यासाठी मार्ग तयार करण्यासाठी विभागला गेला. त्याच्या लाटा एका मार्गावर घट्ट होत गेल्या. पर्वतांनी त्याच्या मार्गासाठी दरवाजे उघडले आणि त्याच्या रथाचा अस्तर अखंड राहिला, कोणत्याही अडथळ्यापासून विचलित झाला नाही. असुर, सापकोशी, अप्सर आणि पित्री हे सर्व देव राजासमोर जमले आणि त्याला आपला सम्राट, संरक्षक आणि पिता म्हणून मान्यता दिली. त्यांच्या भक्तीमुळे प्रेरित होऊन पृथ्वीने त्यांना वरदान दिले, ज्यामुळे प्रत्येकाला त्यांना सर्वात जास्त हवे ते मिळू शकले. त्याने आपले पराक्रमी अजागव, धनुष्य आणि भयानक बाण उचलले आणि नंतर पृथ्वीला एक सौम्य आज्ञा देऊन संबोधित केले, हे पृथ्वी, लवकर ये, त्यांना हवे ते दूध द्या. पृथ्वीने त्याला आपला मुलगा म्हणून आदरपूर्वक उत्तर दिले, हे वीर, मला तुझी मुलगी मानणे. तुला शोतेशा प्रकारे एक विलक्षण देखावा सुरू झाला. पृथ्वीला दूध पाजत असताना प्रत्येक गटाला जे हवे होते ते मिळाले. झाडांनी द्राक्षारसासाठी त्यांचे गज दिले, डोंगरांनी रत्ने आणि अश्ली वनस्पती तयार केल्या. देव आणि असुरांना ऊर्जा आणि सामर्थ्य मिळाले. मानव पिकांची लागवड करतात, सापांनी विष काढले, पशींनी वेद मिळवले, यक्षांना इच्छेनुसार गुप्त होण्याची शक्ती मिळाली. गंधर्व आणि अप्सरा सुगंधी अत्तर गोळा करतात, पित्यांनी त्यांचे दूध म्हणून स्वाहा मिळवले. या आश्चर्यकारक कृतीमध्ये वापरलेले वासरे आणि भांडी देखील आजही पृथ्वीच्या परोपकाराचा पुरावा आहेत. जेव्हा राजाने यज्ञ करणे सुरू ठेवले तेव्हा त्याने सर्व प्राण्यांना त्यांच्या अंतःकरणाला प्रसन्न करणाऱ्या भेटवस्तू देऊन त्यांचे समाधान केले. त्याने पृथ्वीवरील प्रत्येक वस्तूच्या सोनेरी प्रतिमा तयार केल्या आणि त्या ब्राह्मणांना त्याचा भव्य घोडा यज्ञ म्हणून दिल्या. सोन्याने बनवलेले 60,000 हत्ती, दागिने, रत्ने आणि सोन्याने सुशोभित संपूर्ण पृथ्वीसह पुरोहितांना देण्यात आले. जेव्हा पृथ्वीचा काळ अखेरीस संपुष्टात आला तेव्हा त्याच्या प्रजेने त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. परंतु नारद या एक ज्ञानी ऋषींनी त्यांना आठवण करून दिली की त्यांचे ध्रुव चुकीचे होते, कारण राजा भरत या प्राचीन भूमीवर नारद एक ज्ञानी आणि पुच्यवशी सिंहासमोर उभा होता. त्याचे डोळे एका गहन दुःखाने भरलेले होते. तो असे शब्द बोलला जे इतिहासाचा मार्ग कायमचा बदलून टाकतील. आधी महान तपस्वी राम, ज्याची सर्व वीरांनी पूजा केली होती, तो नायकही मरण पावेल. त्याचे आयुष्य, त्याच्या इच्छा तृप्त करण्यासाठी फार काळ टिकणार नाही. रघुवीचा मुलगा राम हे शौर्य आणि सद्गुणांचे समानार्थी नाव होते. त्याने एकट्याने पृथ्वीला त्याच्या सर्वात मोठ्या वाईट गोष्टींपासून मुक्त केले आणि अतुलनीय समृद्धीच्या युगाची सुरुवात केली. परंतु जरी तो त्याच्या कर्तृत्वाच्या वैभवाचा आनंद घेत होता
तरी नादांच्या शब्दांनी त्याच्या अंतःकरणाला स्पर्श केला. रामाची कथा अनेक वर्षांपूर्वी सुरू झाली, जेव्हा त्याचे वडील जमदग्नी एक क्षत्रिय योद्धा कर्तवीर याने निर्घृणपणे मारले गेले, ज्याचा यापूर्वी कधीही पराभव झाला नव्हता. रगाच्या भरात आणि न्यायाच्या इच्छेने रामाने कर्तवीरीचा सरसपणे वध केला. त्यानंतरच्या लढाईत सगळ्या क्षत्रियांचा वध करताना त्याच्या धनुष्याने त्याचे प्राणघातक गीत गायले. त्यापैकी दंतकोर देशातील तासलार ब्राह्मण द्वेषयुक्त योद्धे होते, ज्यांना रामाच्या हातून त्यांचा शेवट झाला. त्या कारण जसजसे उघड होत गेले तसतशी रामाची कुऱ्हाड वर आली आणि अचूकपणे खाली पडली. त्याने 10,000 क्षत्रियांना ठार मारले. त्याच्या शत्रूंनी केलेला अपमान त्याला सहन झाला नाही, किंवा कत्तल पाहणाऱ्या ब्राह्मणांचे दुःखाचे ओरडणे त्याला सहन झाले नाही. तीव्र निर्धाराने रामाने काश्मीरी, दळदास आणि इतर जमातींच्या पराभूत सैन्याला जागे करून पुढे कूच केले. त्याचे विजय अभूतपूर्व होते. त्याने भारताची लांबी आणि रुंदी ओलांडली. प्रत्येक पावलावर हजारो क्षत्रियांचा वध केला. रामाच्या कड्यांनी त्याच्या शत्रूंच्या अंतःकरणात छेद घेतल्यामुळे पृथ्वी स्वतः थरथरत होती, ज्यामुळे रक्ताचा महापूर निर्माण झाला, ज्यामुळे तलाव आणि नद्या सारख्याच भरल्या गेल्या. अखेरीस रामाने एक भव्य यज्ञ केला, ज्याला अश्व यज्ञ म्हणून ओळखले जाते, जिथे त्याने प्राणी आणि रहिवाशांनी भरलेली संपूर्ण पृथ्वी कश्यप या महान ऋषी स्थापन केली. ही पृथ्वी त्याची देणगी होती, लुटारूंपासून मुक्त आणि प्रामाणिक माणसाने भरलेली. आणि जरी त्याने त्याच्या क्षत्रियांची जमीन 21 वेळा विभाजित केली असली, तरी रामाचे अंतिम बलिदान केवळ पृथ्वीचे नव्हते, तर स्वतःचेही होते. नारद हे शब्द बोलत असताना त्यांच्या स्वतःच्या मुलासाठी, ज्याने कोणतीही मोठी कामे केली नाही आणि कोणतेही मोठे बलिदान दिले नाही, सुंजाचे हृदय दुखत होते. पण नादांचा संदेश स्पष्ट होता. अगदी महान नायकही अखेर जीवनचक्राला बळी पडतील. भृगूच्या कितीचा वधक राम एक दिवस मरण पावे, जो एक वारसा मारी सोडून जाईल, जो येणाऱ्या पिढ्यांसाठी लक्षात ठेवला जाईल. शेवटी कश्यपनेच पृथ्वीचा स्वीकार केला. ज्ञानी व्यासाच्या उपस्थितीत राजा सुंजयने 16 राजाचा पवित्र इतिहास बारकाईने ऐकला, ज्यांचे आयुष्य त्यांच्या भक्ती आणि निस्वार्थ कृतींनी विस्तारले होते. ज्या राजांनी महान यज्ञ केले होते, ब्राह्मणांवर संपत्तीचा वर्षाव केला होता आणि अशा प्रकारे पृथ्वीवर दीर्घायुष्य मिळवले होते. व्यासाने या कथा सांगणे संपल्यावर राजा सुंजय विचारशून्य होऊन गप्प राहिला. कथा सांगणारा ऋषी नारद त्याच्या गवळ्यात कवळा घेऊन त्याच्याकडे आला. हे पराक्रमी राजा नारद हळुवारपणे म्हणाला, या पवित्र इतिहासाचे सार तुम्हाला समजले आहे का? किंवा ते तुमच्या मनातून एखाद्या उदात्त जन्म असलेल्या व्यक्तीने सादर केलेल्या शूद्र शब्दाप्रमाणे विसटले आहेत का? राजा सुंजय हळूहळू त्याच्या पायावर उभा राहिला. त्याचे हात आदराने घट्ट धरले. अरे पूज्य ऋषी, भावनेने भरलेला त्याचा आवाज. तो म्हणाला, मी या अद्भुत कथा ऐकल्या आहेत आणि माझे हृदय त्याच्या दुःखापासून शुद्ध झाले आहे. जसे प्रकाशमय सूर्याने अंधार दूर केला आहे, मी आता शांत आहे, माझ्या पापांपासून मुक्त आहे. पण मला सांगा, अरे शहाणा, मी पुढे काय करावे? नारद हसला. त्याचे डोळे दयाळूपणे चमकले. नशिबाने तुमचे दुःख दूर झाले आहे. तो म्हणाला, आता तुम्हाला जे काही वरदान हवे आहे ते मागा आणि ते तुमचेच असेल. आम्ही कधीही खोटे बोलत नाही. राजा सुंजयाचा चेहरा आनंदाने उजळला, पण नंतर तो संकोच करू लागला. हे ऋषी, मी समाधानी आहे, तो नम्रपणे म्हणाला. जर फक्त तू माझ्यावर प्रसन्न होतास, जो तुला प्रसन्न करतो त्याला या जगात कोणतीही अपूर्ण इच्छा नसते. राजाने दयाळूपणे मान डोलावली. राजा सुंजय, मी तुझ्या अंतःकरणाची इच्छा पूर्ण करेन. तो म्हणाला, यज्ञात प्राण्याप्रमाणे दरोडेखोरांनी मारलेला तुझा मुलगा भयंकर नरकातून मुक्त होऊन तुला पद दिला जाईल. नारद बोलत असताना श्रींजयाचा राजकुमार त्याच्या वडिलांसमोर स्वतः कुबेराच्या मुलाप्रमाणेच तेजस्वी आणि बलवान प्रकट झाला. राजा श्रींजय अतिशय आनंदी झाला. त्याच्या दीर्घकाळ गमावलेल्या मुलासह पुन्हा जोडला गेला. त्याने महान यज्ञ केले, ब्राह्मणांना भरपूर भेटवस्तू दिल्या. पण मग त्याचा आवाज सौम्य वाऱ्यासारखा आला. व्यास म्हणाला, हे राजा श्रींजय, तुझा मुलगा त्याचा आयुष्यातील उद्देश पूर्ण झाला नव्हता. तो म्हणाला, तो शूर आणि शूरवीर होता, पण त्याच्या शौर्यामुळे तो युद्धभूमीवर मरण पावला. योगींनी चिंतन किंवा महान त्यागाद्वारे साध्य केलेले शाश्वत ध्येय त्याने प्राप्त केले आहे. व्यासांचे शब्द राजा सुंजयच्या हृदयासाठी मनमासारखे होते. त्याच्या लक्षात आले की त्याचा मुलगा त्याच्या स्वतःच्या अमर प्रकाशात चमकून जगाच्या पलीकडे गेला आहे. व्यास म्हणाला, तुझा मुलगा अभिमन्यू, त्याला चांदसत्वाचे एक नवीन शरीर मिळाले आहे.
त्या दुर्दैवी दिवशी सूर्य मावळत असताना युद्धभूमी शांत झाली. त्यांनी पाहिलेल्या हत्या कणामुळे थकलेले दोन्ही बाजूचे सैन्य त्यांच्या तमोमध्ये परतले होते. अजून ज्याचे हृदय दुःखाने भारावून गेले होते, त्याच्या विजयी रथावर कृष्णा घेऊन त्याच्या तमूकडे निघाला. तो जवळ येत असताना तो डोळ्यात अश्रू घेऊन कृष्णाकडे वळला. त्याने विचारले की त्याचे हृदय भीतीने का भरले आहे आणि त्याचे भाषण विस्कळीत झाले आहे. अर्जुनाचे दुःख लक्षात घेऊन कृष्णाने आश्वासकपणे उत्तर दिले, माझ्या भावा, सर्व काही ठीक आहे, काळजी करू नका. इतर तर काही किरकोळ वाईट घडेल. पण जेव्हा त्याने त्या दिवसाच्या घटनांवर चिंतन केले तेव्हा अर्जुनाची चिंता आणखीच वाढली. तो शौर्याने लढला होता, पण कोणत्या किंमतीला? त्याचा मुलगा अभिमन्यूच्या शौर्याच्या आणि बलिदानाच्या आठवणी अजूनही त्याच्या मनात रेंगाळल्या होत्या. जेव्हा त्यांनी त्यांच्या छावणीत प्रवेश केला तेव्हा अर्जुनाला निराशेचे एक दृश्य दिसले. त्याचे भाऊ पांडव निराश आणि दुःखी होऊन बसले होते. त्यांचे चेहरे फिकट आणि खिळखिळे झाले होते. त्यांच्यातील आपल्या प्रिय मुलाला न पाहता अर्जुनाच्या दुःखाचे रूपांतर दुःखात झाले. अभिमन्यू कुठे आहे? तो ओरडला. त्याचा आवाज भावनेने थरथरत होता. युधिष्ठिराने अर्जुनाचे दुःख लक्षात घेऊन त्याला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु अर्जुनाचे विलाप आणखी तीव्र झाले. त्याने आपल्या मुलाचे वर्णन विनिशूर आणि बलवान तरुण गजेसारखे डोळे आणि मुख करलासारखे केस असलेला नायक असे केले. अभिमन्यूने कशा प्रकारे शत्रूच्या वर्तुळाकारणाला एकट्याने छेदले होते आणि अगणित योद्ध्यांविरुद्ध शूरपणे लढा दिला होता, हे त्याला आठवते. अजून बोलत असताना त्याचे शब्द दुःखाच्या धुतासारखे वाहत गेले. त्याला आठवले की सुभद्राच्या पोटी अभिमन्यूचा जन्म कसा झाला होता, तो त्याच्या कुटुंबाच्या प्रेमाने आणि भक्तीने कसा मोठा झाला होता आणि तो स्वतःच्या अधिकाराने एक कुशल योद्धा कसा बनला होता. अर्जुनाचे दुःख सर्वस्वी होते आणि त्याने युधिष्ठिराला विनंती केली की त्याचा मुलगा खरोखर स्वर्गात चढला आहे का शत्रूविरुद्ध धैर्याने लढला आहे. युधिष्ठिराने आपल्या भावाचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करत उत्तर दिले की अभिमन्यू खरोखरच शौर्याने लढला होता, पण त्याची किंमत काय? अर्जुनाचे हृदय तुटले आणि त्याने आपल्या प्रिय मुलाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्याला आठवते की अभिमन्यू क्रूर योद्ध्याने कसा वेढलेला होता आणि त्या शेवटच्या क्षणी त्याने त्याला त्याचा तारणकर्ता म्हणून कसे मानले. असारेच जशी रात्र पुढे सरकत गेली तसंच अर्जुनाचे दुःख अधिकच तीव्र होत गेले आणि त्याला खात्री पटली की त्याचे हृदय मेघगर्जनेच्या साराने तयार झाले आहे. अशा दुःखाच्या वेळीही ते अतूट होते. त्याला माहित होते की अभिमन्यू हा खरा नायक होता आणि त्याची स्मृती कायम जिवंत राहील. आणि म्हणून त्याच्या भावांनी आणि मित्रांनी वेढलेला अजून त्याच्या मुलाच्या निधनाबद्दल शोक करत होता. त्याचे हृदय दुःखाने भारलेले होते. तरीही अजूनही पांडवांच्या थकलेल्या योद्ध्यांवर सोनेरी चमक दाखवणारा सूर्य रणभूमीवर मावळत होता. युधिष्ठिराने त्याचा भाऊ अर्जुन याला संबोधित करताना त्याचा आवाज हवेत प्रतिध्वनित होत होता. त्यांचे चेहरे दुःखाने आणि चिंतेने कोरलेले होते. तो म्हणाला, हे पराक्रमी सशस्त्र व्यक्ती, तुम्ही सौसप्तकांच्या सैन्याकडे गेल्यानंतर आमचे गुरुद्रोणी यांनी मला पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, पण पांडवांनी आव्हानातून माघार घेतली नाही. त्यांच्या गाडीच्या तुकड्यासह त्यांनी द्रोणाला सर्व बाजूंनी विरोध केला. त्याला मोठ्या संख्येने योद्ध्यांसह रोखले. युधिष्ठिर चांगल्या प्रकारे संरक्षित होता, परंतु तरीही तो आणि त्याचे भाऊ द्रोणांच्या दांड्यांचा भार जाणवण्याशिवाय राहू शकले नाहीत. युद्ध सुरू असताना सुभद्राचा मुलगा अभिमन्यूने त्याच्या काकांच्या आग्रहाने द्रोणाच्या सैन्याचा सामना करण्याचा प्रयत्न केला. अर्जुनाच्या ऊर्जेने आणि त्याच्या वडिलांकडून शिकलेल्या शस्त्रांच्या ज्ञानाने सहाय्यित होऊन अभिमन्यू एका चांगल्या घोड्यासारखा अस्त्रीय ओझे घेऊन पुढे सरकत राजकुमार अविचल होता. परंतु सिंधूंचा दुष्ट राजा जयद्रथ याने त्या सर्वांची तपासणी केली. रुद्राने त्याला दिलेल्या वरदानाने तो जवळजवळ अजय झाला होता. दोन खूपा आणि कर्ण यांनी अभिमन्यूला वेढा घातला आणि त्याच्या धाडसी प्रयत्नानंतरही त्यांनी त्याला त्याच्या रथापासून वंचित ठेवले. अभिमन्यू पायी लढत असताना दुःशासनाचा मुलगा सुशर्मा हा तरुण राजकुमाराला त्याचा अंत घडवून आणण्यात यशस्वी झाला. अभिमन्यूच्या मृत्यूच्या बातमीने पांडवांच्या छावणीत शोक पसरली. युधिष्ठिरचे शब्द त्यांच्या दुःखाचा पुरावा होते. माणसांमधील तो वाघ अशा प्रकारे स्वर्गात चढला आहे. भावनेने भारावलेला अर्जुन प्रचंड व्यत्येने पृथ्वीवर कोसळला. त्याच्या भावानी त्याला दुःखाने आणि चिंतेने वेढले. जेव्हा तो शुद्धीवर आला, अर्जुन नागाच्या भरात संतपला. त्याचे डोळे अश्रूंनी धुतले. त्याने दुसऱ्या दिवशी जयद्रथाचा वध करण्याची शपथ घेतली. काहीही झाले तरी मी शपथ घेतो की
उद्या मी जयद्रथाचा वध करेन, अजून अनेक निर्धाराने खचत्या आवाजात म्हटले. जर मृत्यूच्या भीतीने त्याने धृतराष्ट्रांचा त्याग केला नाही किंवा आपल्या संरक्षणाची किंवा कृष्णाच्या संरक्षणाची याचना केली नाही, तर मी निश्चितपणे त्याचा वध करेन. माझ्यासोबतची त्याची मैत्री विसरून धृतराष्ट्राच्या मुलाला जे मान्य आहे ते करण्यात गुंतलेली ती दुष्टता अभिमन्यूच्या वधास कारणीभूत आहे. जेव्हा अर्जुनाने शपथ घेतली तेव्हा पांडवांच्या छावणीतून हजारो वाद्यांचा आवाज आणि मोठमोठ्या लिवणी गर्जनाचा आवाज आला. काढील आणि सहाय्यक राजप्रतिनिधींचे प्रतिनिधी सूर्य दुखताच कुरुछावणीवर अस्त होऊ लागला होता. त्याने धड बजलेल्या सैन्यावर एक उदार नाहिंगी प्रकाश टाकला होता. सिंधूंचा राजा जयद्रथ त्याच्या तंबूत बसला होता. त्याचे हृदय चिंता आणि भीतीने भारावून गेले होते. त्याला फक्त गुप्तहेरांकडून बातमी मिळाली होती की पांडव युद्धाची तयारी करत आहेत आणि त्याला माहित होते की त्यांचा कुशल योद्धा अर्जुन त्याला ठार मारण्याचा निधी करत आहे. शाही सल्लागार संजयने जयद्रथाशी संपर्क साधला आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. महाराज, घाबरू नका, संजय हळुवारपणे म्हणाला. तुम्ही शूरयोद्ध्यांनी वेढलेले आहात जे तुमचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. पण अर्जुनाने त्याला ठार मारण्याच्या शक्यतेबद्दल विचार करतात जयद्रथाची भीती आणखी तीव्र झाली. कौरवांचा राजकुमार दुर्योधनने जयद्रथाचे घडे ऐकून त्याच्या बाजूने धाव घेतली. माझ्या मित्रा, काळजी करू नकोस, दुर्योधन आत्मविश्वासाने म्हणाला. मी अर्जुनाच्या क्रोधापासून तुझे रक्षण करे. आमच्यासोबत लढणारे अनेक शूर योद्धे आहेत. त्याने आपल्या निष्ठावंत मित्रांची नावे नोंदवली. कर्ण, चित्रसेन, विविस्ती आणि इतर. जयद्रथाने दुर्योधनाचे शब्द ऐकले, परंतु तो त्याची भीती दूर करू शकला नाही. त्याला माहित होते की अर्जुन एक जबरदस्त योद्धा आहे आणि त्याच्या क्रोधापासून कोणीही त्याचे रक्षण करू शकत नाही. म्हणून त्याने कुरु सैन्यातील महान सेनापती द्रोण याचा सल्ला घेण्याचे ठरवले. त्या रात्री जयद्रथाने दुर्योधनासह द्रोणाच्या तंबूला भेट दिली. त्याने द्रोणाच्या चरणी नमन केले आणि त्याचे मार्गदर्शन मागितले. हे प्रख्यात व्यक्ती, जयद्रथ नम्रपणे म्हणाला, मला माझ्यात आणि अर्जुनामध्ये शस्त्रास्त्रांच्या कौशल्याच्या बाबतीत काय फरक आहे हे जाणून घ्यायचे आहे. मला खरोखर सांगा, पाथच्या तुलनेत माझी स्थिती काय आहे? द्रोणार्याने जयद्रथांवर दयाळूपणे स्मिताशी केले आणि उत्तर दिले, तुम्हा दोघांनाही माझ्यापासून समान सूचना मिळाल्या आहेत, परंतु अर्जुनाच्या त्याच्या कलेप्रती असलेल्या समर्पणाने त्याला तुमच्यापेक्षा श्रेष्ठ बनवले आहे. तथापि त्याला घाबरू नका, कारण मी एक असा संघ तयार करेन ज्यामध्ये तो प्रवेश करू शकत नाही. तुम्ही एक पराक्रमी योद्धा आहात, उदात्त रक्ताने जन्माला आला आहात आणि तुम्ही अनेक यज्ञ केले आहेत. मृत्यू तुमच्यासाठी भीतीदायक असू नये. जयद्रथने द्रोणांचे शब्द लक्षपूर्वक ऐकले आणि त्याची भीती दूर होऊ लागली. त्याने द्रोणांचा शुद्ध सल्ला आणि स्वतःच्या पूर्वजांच्या शौर्याचा विचार केला. नवीन आत्मविश्वासाने पुढे येणाऱ्या कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार होऊन त्याने आपले मन युद्धावर ठेवले. जयद्रथ जेव्हा द्रोणाच्या तंबूमधून बाहेर पडला तेव्हा त्याच्या सैन्याने त्याचा उत्साह वाढवला. त्यांची संगीत वाद्ये एक चैतन्यदायी धून वाजवत होती जी संपूर्ण छावणीत प्रतिध्वनित होत होती. लिवणी ओरडण्याचा आवाज संगीतात मिसळला. उत्साहाने आणि येणाऱ्या लढायांच्या अपेक्षेने हवा भरून गेली. सूर्य नुकताच कौरवांच्या छावणीवर अस्त झाला होता, ज्याने गर्दीच्या सैन्यावर सोनेरी चमक दाखवली होती. राजा धृतराष्ट्राचा विश्वासू सल्लागार संजय अर्जुनाजवळ गेला. त्याचे डोळे चिंतेने भरलेले होते. अर्जुन, माझ्या राजकुमार, तो म्हणाला. त्याचा आवाज मंद आणि तातडीचा होता. मला तुझ्या प्रतिज्ञेबद्दल तुझ्याशी बोलायचे आहे. तू माझा किंवा वासुदेवचा सल्ला न घेता सिंधूंचा शासक जयद्रथ याचा वध करण्याची शपथ घेतली. अर्जुनाचा चेहरा स्थिर राहिला, पण संजयला त्याच्या डोळ्यात अस्वस्थतेचा आभास दिसू लागला. तो पुढे म्हणाला, ते अर्जुना, अतिशय उतावीळपणाचे कृत्य आहे. संजय थांबला आणि त्यांच्या समोरच्या छावणीचे सर्वेक्षण कर म्हणाला. मी जयद्रथाच्या छावणीत हे पाठवले आहेत आणि त्यांनी सांगितले आहे की येथे आमच्या उपस्थितीमुळे धृतराष्ट्रामध्ये बरीच खळबळ उडाली आहे. जणू संकेत मिळाल्यावरच कौरव सैन्यातून मोठा गदारोळ झाला. हाती, घोडे आणि पायदळ यांच्या जोरदार आरडाओरड झाली. तर उड्या मारत असलेल्या रथांचा आवाज हळवे प्रतिध्वनित झाला. अर्जुनाचे भाऊ कौरव युद्धासाठी तयार होत असताना संजयचे शब्द हवेत लटकत होते. अभिमन्यूच्या मृत्यूच्या बातमीने अचंतरित होऊन
संजयने स्पष्ट केले. क्रोध आणि सुडाच्या इच्छेने उत्तेजित होऊन अर्जुन आज रात्री लढायला बाहेर येईल. कौरवांचे सैन्य श्वास रोखून वाट पाहत होते. येणाऱ्या संघर्षाची तयारी करत होते. ते तयारी करत असताना सिंधूचा शासक जयद्रथ त्याच्या तंबूपासून उभा राहिला. त्याचा चेहरा चिंतेने कोरलेला होता. माझा प्रिय सुयोधन, जयद्रथ राजा धृतराष्ट्राला म्हणाला, मला भीती वाटते की अर्जुन माझ्यानंतर येईल. मला त्याच्या मुलाचा मारेकरी मानत मला वाचवण्यासाठी आम्ही काय करू शकतो? कौरव घाल्याचे सल्लागार निष्पापाने घाबरलेले सापड्यात कोंडल्या गेलेल्या लहान प्राण्यासारखे झाले. सुयोधन द्रोणाकडे वळला आणि त्याने त्याचा सल्ला मागितला. धनंजय मला त्याच्या मुलाचा मारेकरी समजतो. जयद्रथने स्पष्ट केले, त्याने मला युद्धभूमीवर ठार मारण्याची शपथ घेतली आहे. त्याच्या संरक्षणासाठी आपण काय करू शकतो? परिस्थितीचा विचार करताना दोनचे डोळे अरुंद झाले. द्रोणाने शेवटी घोषित केले की आपण एक भक्कम संरक्षण तयार केले पाहिजे. कर्णभूरिसराव, हुसेन, कृपा आणि मद्रासचा शासक जयद्रथाची वन तयार करतील. मी एका बाजूला शक्ताची रचना आणि दुसऱ्या बाजूला कमळाची रचना असलेली एक रचना तयार करेन. कमळाच्या मध्यभागी आम्ही स्वीतोन असलेली रचना ठेवू. जयद्रथाचे संरक्षण जयद्रथाद्वारे केले जाईल. पांडवांच्या आणि कौरवांच्या सैन्यावर सोनेरी चमक दाखवणारा सूर्य नुकताच कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अस्त झाला होता. अर्जुन त्याच्या काळातील सर्वात महान योद्धा त्याच्या रथात बसला होता. त्याचे डोळे भगवान कृष्ण त्याचा सारथी आणि मित्र यांच्यावर लक्षपूर्वक स्थिरावले होते. अर्जुनाचे विचार रथात असलेल्या कार्याकडे वळले तेव्हा हवा तणावाने दाट झाली होती. त्याचा चुलत भाऊ जयद्रथाच्या मृत्यूचा सूर कृष्ण अर्जुन त्याचा आवाज मंद आणि स्थिर करत म्हणाला, मी सत्याने शपथ घेतो की जयद्रथला न्याय मिळवून देईपर्यंत मी शांत होणार नाही. धृतराष्ट्र सैन्यातील जेसा योद्धे कदाचित जबरदस्त वाटेल, पण मी तुम्हाला खात्री देतो की त्यांची एकत्रित शक्ती माझी बरोबरी करू शकत नाही. तो थांबला. त्याचे डोळे दृढनिश्चयाने चमकले. उद्या द्रोण आणि त्याच्या सर्व माणसांच्या नजरेतून मी जयद्रथाचे डोके त्याच्या खांद्यावरून खाली पाडणार आहे. देव स्वतःच माझ्या पराक्रमाने थरथरतील असे ते बोलत गेले. अर्जुनाचे शब्द अधिक उत्कट होत गेले. त्याचा आवाज भावनेने वाढत गेला. जर चित्ररुद्र वासू आणि अति स्वतः किन्नरही जयद्रथाच्या मतीला आले असते तरीही मी त्याचा पराभव केला असता. माझे गांधीव धनुष्य हे दैनिक सामर्थ्याने ओतप्रोत एक दिव्य वाद्य आहे. मी त्याचा स्वामी आहे आणि माझ्या मागात कोणीही अडथळा आणू शकत नाही. कृष्णाने लक्षपूर्वक त्याची अभिव्यक्ती ऐकली जी वाचता येत नव्हती, पण जेव्हा अजून बोलत राहिला तेव्हा त्याच्या शब्दांनी बेपर्वाईची नोंद घेतली. एक भावना अशी होती की तो केवळ कर्तव्य किंवा सन्मानापेक्षा अधिक प्रेरित होता. तो येणाऱ्या रक्तपाताबद्दल, त्याच्या बाणाने कापल्या गेलेल्या लालांच्या डोक्याबद्दल आणि जयद्रथाच्या कुटुंबावर होणाऱ्या दुःखाबद्दल बोलला. संजय दूरवरून अर्जुनाला पाहत होता. तो बोलत असताना त्याचे डोळे अर्जुनावर खिळले होते. त्याने त्याच्या आयुष्यात अनेक लढाया पाहिल्या होत्या, पण अशा लढाया कधीच पाहिल्या नव्हत्या. अर्जुनाच्या शब्दांमध्ये काहीतरी मूलभूत होते जे जवळजवळ प्राणघातक होते. अशी भावना होती की तो स्वतःच्या आतल्या तीव्र रागाच्या आणि दृढनिश्चयाच्या विहिरीत शिरकावत होता. सूर्य शिथिल्याच्या खाली बुडत असताना युद्धभूमीला अंधारात ढकलत अर्जुनाचे शब्द अखेर संपुष्टात आले. तो शांत झाला. त्याची छाती भावनेने भरून गेली. कृष्ण त्याच्या शेजारी बसला. त्याचे डोळे शांत समजूतदारपणाने चमकले. कृष्ण अजून पुन्हा म्हणाला. त्याचा आवाज अगदी कुजबुजत होता. माझा रथ पहाटेपर्यंत तयार आहे याची खात्री करा. आमच्या समोर एक लांब रात्र आहे. त्या दोघांना वेदे होताना पाहताना संजयने मान डोलावली. त्याला माहित होते की उद्याचा दिवस इतरांसारखा नसेल. एक असा दिवस असेल जो इतिहासाची दिशा ठरवेल आणि पांडव आणि कौरवांच्या भवितव्यावर कायमचा शिक्कामोर्तब करेल. जेव्हा वासुदेव आणि अर्जुन जागे होते, त्यांची अंतःकरणे दुःखाने भारावून गेली होती. तेव्हा जत्र भीतीच्या वातावरणाने भरून गेली होती. देव स्वतः चिंतेत होते. दोन योद्ध्यांमध्ये जत असलेला घा त्यांना जाणवला. संजय त्यांच्याकडे चिंतेने पाहत होता. त्याचे डोळे मोठे होते. जसा अंधार अधिक गडद होत गेला तसचा भयंकर वारा वाहू लागला. त्याच्या कोड्या कुजबुलाने एक अशुभ इशारा दिला. सूर्याची चकती डोक्यात नसलेल्या खोडाने आणि गद्याने झाकली गेली होती. त्यांची उपस्थिती एका मोठ्या आपत्तीचे भाकीत करीत होती. जरी आकाश ढगाळ होते तरी हवेत गडगडाट होत होता. विजेच्या चमकाने विरामचिन्हे होती जी दुष्ट हेतूने नाचत होती. पृथ्वी थरथरत होती. तिचे पर्वत, पाणी आणि जंगले एकाच सुरात थरथरत होती. समुद्र अभूतपूर्व उग्रतेने थरथरत होते. त्यांच्या लाटा एखाद्या
अदृश्य शक्तीने बोलावल्या असल्याप्रमाणे किनाऱ्यावर धडकत होत्या नद्या त्यांच्या नैसर्गिक मार्गाला विरोध मागे वाहत होत्या. तर युद्धभूमीवरील प्राणी त्यांच्या मूत्राशय आणि आतड्यांना आवाज देत असताना वेदनादायक आळवणा करत होते. स्पष्ट होते, एक मोठी लढाई जवळ आली होती, जी जगाचा पायाच हादरून टाकणार होती. दुर्योधनाच्या सैन्यातील योद्धे भीतीपोटी थरथरत होते. त्यांची अंतकरणे पूर्वसूचनेने भारावून गेली होती. त्यांच्यामध्ये पाकासनाचा पराक्रमी मुलगा होता, जो कृष्णाकडे वळला आणि त्याला त्याची बहीण सुभद्रा आणि तिची सून यांचे सांत्वन करण्यास सांगितले. दुःखाने भारलेले त्याचे हृदय वासुदेव अर्जुनाच्या निवासस्थानी गेला, जिथे त्याला त्याची बहीण आणि सून त्यांच्या मृत मुलासाठी शोक करत असल्याचे दिसले. तो सौम्य स्मिताशाने त्यांच्याकडे गेला. त्याचे शब्द त्यांच्या जखमी अंतःकरणाला शांत करण्यासाठी मलमसारखे वाहत होते. तो म्हणाला, हे वनिशाच्या वंशातील स्त्री, तुझ्या मुलासाठी शोक करू नकोस. सर्व प्राणी काळाच्या चक्राने बांधलेले असतात. युद्धभूमीवर मृत्यूला सामोरे जाणे हे केवळ नायकाचे भाग्य असते. तुझ्या मुलाने सर्वात मोठा विजय मिळवला आहे. त्याने असंख्य शत्रूवर विजय मिळवला आहे आणि जुन्या वीरांमध्ये आपले स्थान मिळवले आहे. वासुदेव धार्मिक मार्गाबद्दल बोलला, जिथे योद्धे तपश्चर्या, आत्मनियंत्रण आणि शहाणपणाद्वारे त्यांचे अंतिम ध्येय साध्य करतात. त्याने सुभद्राला आश्वासन दिले की तिचा मुलगा सर्वोच्च क्षेत्रात पोहोचला आहे, जो सद्गुणी जीवन जगणाऱ्यांसाठी राखीव आहे. जेव्हा तो बोलत होता तेव्हा त्याच्या शब्दांनी त्या दुःखी महिलाभोवती सांत्वन पसरले. पण वासुदेवच्या डोळ्यात एक चमक होती, जो त्याच्या आत जळत असलेल्या तीव्र दृढनिश्चयाचा एक संकेत होता. कारण त्याला माहित होते की दुर्योधन त्याच्या कृतींच्या परिणामांपासून सुटणार नाही. उद्यासिंतू लालाचे डोके समंत पंचकाच्या बाहेरील भागात सरकणार होते. रात्र पुढे सरकत गेली. पहाटेच्या आश्वासनामुळे अंधार उजळला. वासुदेवच्या शब्दांनी सुभद्रा आणि तिच्या सूनचे दोघ शांत झाले होते, परंतु शकून राहिले. महान युद्ध जवळ आले होते याची आठवण करून देणारा सूर्य एका अशा दिवशी मावळला होता, जो रोशनीच्या आठवणीमध्ये कायमचा कोरला जाणार होता. दुःख आणि दुःखाच्या मध्ये सुभद्रा तिचा प्रिय मुलगा अग्निपूर्वी उभी होती, ज्याचे निर्जीव शरीर तिच्या समोर पडले होते. ती दुःखाने ग्रासली होती. तिचे डोळे अश्रूंनी भरून गेले होते जेव्हा ती त्या चेहऱ्याकडे पाहत होती, जो एकेकाळी निळ्या कमलासारखा चमकला होता. रे माझ्या मुला, ती ओरडली, तू इतक्या लवकर माझ्यापासून दूर कशी जाऊ शकलीस? युद्धातील तुझे पराक्रम अतुलनीय होते आणि तुझ्या शौर्याचे प्रतिबिंब तुझ्या वडिलांच्या शौर्याचे होते. नशिबाने तू युद्धभूमीवर पडेल असा हुकूम का दिला? त्यांनी सामायिक केलेल्या अनेक आठवणी, हास्य, अश्रू आणि आनंदाचे अगणित क्षण आठवताना तिचा आवाज थरथरत होता. तेव्हा सुभद्राचे विलाप हवे प्रतिध्वनित होत होते, तेव्हा त्यांचे शब्द ऐकणाऱ्या सर्वांच्या हृदयाला खंजिरासारखे वाटत होते. विराटाची मुलगी उत्तरास पांचालची राजकुमारी द्रौपदी तिच्या दुःखात सुभद्राला सामील होण्यासाठी धावून आली. ते एकत्र रडले आणि रडले. त्यांचे दुःख इतके तीव्र होते की असे वाटले की जणू काही कारणाने त्यांना सोडून दिले आहे. तेवढ्यात त्या ठिकाणी कृष्ण नावाच्या कमळाच्या डोळ्यांचा माणूस प्रकट झाला. त्याचा चेहरा चिंतेने कोरलेला होता. तो पाण्याचे भांडे घेऊन तयार उभा होता. दुःखाने बेशुद्ध झालेल्या सुभद्राला पुन्हा जिवंत करण्याची तयारी करत होता. जेव्हा त्याने तिच्यावर पाणी शिंपडले तेव्हा त्याचे शब्द तिच्या जखमी हृदयासाठी मानमासारखे होते. शोक करू नका हे सुभद्रा, तो हळुवारपणे म्हणाला. अभिमन्यूने सर्वात प्रशंसनीय ध्येय साध्य केले आहे, जे आपण सर्वजण या लढाईत साध्य करू इच्छितो. आपण त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचा काही तोच रहस्याने शेवट मिळवण्याचा प्रयत्न करूया. त्याच्या शब्दांनी शोकाकुलाला काही प्रमाणात सांत्वन मिळाले आणि कृष्णाच्या उपस्थितीने तिच्यात उसळलेल्या वादळी भावनांना शांत केले. सुभद्राचे सांत्वन झाल्याने द्रौपदी आणि उत्तर यांनाही कृष्णाच्या शब्दांमध्ये थोडी शांतता जाणवली. सूर्य क्षितिजाच्या खाली बुडत असताना पराक्रमी शस्त्रधारी पाचच्या बाजूला परतला. त्याचे काम क्षणार्धात पूर्ण झाले. त्याच्या सभोवती जमलेल्या राजांनी आणि मित्रांनी अर्जुनाच्या तंबूच्या आतील सैनिकेत प्रवेश करताच त्याला अभिवादन केले. त्यांचे चेहरे दुःखाने कुगलेले होते, परंतु दृढनिश्चयाची भावना देखील होती. त्या क्षणी दुःख आणि दुःखाच्या दरम्यान आशेचा एक झोत होता. अशी आशा होती की अभिमन्यूचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्याचा मृत्यू त्याच्या साथीदारांना महानतेसाठी प्रयत्न करण्यास, त्याच्या शौर्याचे आणि निस्वार्थतेचे अनुकरण करण्यास प्रेरित करेल. आणि म्हणून जेव्हा रात्र युद्धभूमीवर पडली तेव्हा वृष्णी आणि त्यांच्या मित्रांनी लढा सुरू ठेवण्याची शपथ घेतली.
ज्याने त्यांच्या कारणासाठी आपले प्राण दिले होते. पांडवांच्या छावणीवर सूर्य बऱ्याच काळापासून अस्त झाला होता. त्याने युद्धाची तयारी करणाऱ्या योद्ध्यांच्या गजबजलेल्या हाचारीवर एक उदार नारिंगी समज दाखवली होती. कमळाच्या पाकळ्यासारखे डोळे असलेले भगवान कृष्ण, त्याचा चुलत भाऊ आणि मित्र अर्जुनाच्या भव्य हरेलीमध्ये उभे होते. सौम्य स्मितहास्याने त्याने फुलांच्या आणि अत्तरांच्या माळा आणि सजवलेल्या कुशबुलेचा एक उत्कृष्ट बिजाना सपाट मजल्यावर पसरवला. कृष्णाने पाण्याला स्पर्श करताच तळलेल्या भाताच्या गोड सुगंधाने हवा भरून गेली होती आणि 3 डोळ्यांच्या महाजाच्या रात्रीच्या बलिदानाची तयारी करत होता. अजून जेव्हा त्याच्यासोबत सामील झाला तेव्हा नम्र सेवकांनी देवांना पारंपरिक अर्पण केले. आनंदी आत्म्याने अर्जुनाने भेटवस्तू सादर केली आणि भगवान कृष्ण हळूच हसला. त्याचे डोळे दयाळूपणे चमकले. धन्य आहात हे पाहत तो म्हणाला, स्वतःला खाली ठेवा, मी तुम्हाला सोडून जात आहे. आणि म्हणून 2 मित्र वेगळे झाले. त्यांचे बंधन पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले. अर्जुनचे दुःख आणि चिंता कशी दूर करायची या विचाराने त्याचे मन धावून जात असताना कृष्ण त्याच्या पांढऱ्या पलंगावर पडला. कमळाच्या पाकळ्यांच्या डोळ्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या पश्चात व्यक्तीने अर्जुनाचे पराक्रम आणि वैभव वाढवण्यासाठी विविध मार्गांचा विचार केला. सर्वांचा सर्वोच्च देव म्हणून विष्णू तो योग आणि ध्यानानेमध्ये उतरला. त्याचा आत्मा भक्तीच्या सकोर भावनेने वेढलेला होता. पण त्या रात्री पांडवांच्या छावणीत कोणीच झोपले नाही. सूर्य अस्त होण्यापूर्वी जयद्रथाला ठार मारण्याची शपथ घेतलेल्या गादीवरील उच्चारात्मिक क्षेत्ररक्षक अर्जुनाच्या मनात जागृती होती. सिंदूर आल्याचे सामर्थ्य आणि त्याच्या विरुद्ध सज्ज झालेले असंख्य सैन्याच्या बळावर तो आपले वचन कसे पूर्ण करेल याबद्दल त्यांना आश्चर्य वाटलेले नंतर कृष्ण मध्यरात्री जागे होऊन पार्थच्या वधाची आठवण झाली. त्याने त्याचा सारथी दारुकाला संबोधित करत म्हटले, अर्जुना, त्याच्या मुलाच्या मृत्यूमुळे दुःखी होऊन त्याने प्रतिज्ञा केली आहे. हे दारुका उद्याचा सूर्य अस्त होण्यापूर्वी तो जयद्रथाला ठार मारेल. कृष्णाला माहित होते की अर्जुनाचे अपयश सुनिश्चित करण्यासाठी दुर्योधन त्याच्या सल्लागारांशी सल्लामसलत करेल, पण कृष्ण दृढनिश्चयी होता. त्याने कर्ण आणि सुयोधन यांच्यासह अर्जुनाच्या मार्गात उभे राहिलेल्या सर्वांना पराभूत करण्याची शपथ घेतली. उद्या तिन्ही जगांना महान युद्धातील माझे पराक्रम पाहू द्या, असे त्याने घोषित केले. उद्या हजारो राले आणि शेकडो राजकुमार युद्धातून पळून जातील. हे दारुका, उद्या तू पाशी की राजांचे सैन्य माल्या चकतीने पाडले आणि चिरले जाईल. कृष्णाचे शब्द अर्जुन, त्याचा चुलत भाऊ आणि मित्र यांच्याबद्दलच्या सखोल भक्तिभावाने भरलेले होते. पांडवांचे भवितव्य अर्जुनाच्या खांद्यावर आहे हे त्याला माहीत होते आणि त्यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी तो दृढनिश्चयी होता. जसजशी रात्र पुढे सरकत गेली तसच कृष्णाने दारुकाला त्याचे चर तयार करण्यास सांगितले. त्याच्या शोकाकुल विचारांमध्ये कुंतीचा मुलगा धनंजय झोपला होता. त्याने जयद्रथाच्या हातून आपल्या मुलाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी घेतलेल्या शपथेमुळे त्याचे मन भारावून गेले होते. या कर्तव्यात आयशस्वी होण्याच्या विचाराने त्याच्यावर खूप भार पडला होता. जेव्हा तो झोपी जात होता तेव्हा भगवान केशव, ज्याच्या झेंड्यावर गरुड होता, तो धनंजयला स्वप्नामध्ये दिसला. त्या नायकाचे कृष्णाप्रती असलेले प्रेम आणि आदर त्याच्या झोपेतही स्पष्ट दिसत होता आणि तो सहजपणे त्याच्या अतिथीला बसण्याची जागा देण्यासाठी उठला. मात्र केशवाने असं स्वीकारले नाही. तोपर्यंत अर्जुन त्याच्याबरोबर यायचे की नाही याबद्दल अनिश्चित होता. पार्थच्या गोंधळाची जाणीव असलेल्या कृष्णाने सांत्वन आणि शहाणपणाचे शब्द उच्चारले. हे पार्थ, जो तुम्हाला ग्रास देऊ नका. तो म्हणाला, वेळ अविकसित आहे आणि ती सर्व प्राण्यांना त्यांच्या अपरिहार्य नशिबा आणेल. तुमची प्रतिज्ञा जरी गंभीर असली तरी ती तुमच्या धोकाची उगमस्थाने असू नये. त्याने अर्जुनाला सावध केले की धोका गुंतलेले असणे केवळ त्याला कमकुवत करेल आणि ज्यांनी त्याची काळजी घेतली त्यांना धोकी करेल. धनंजय मात्र त्याच्या दृढनिश्चयावर ठाम होता. माझी शपथ स्पष्ट आहे, तो म्हणाला, मी जयद्रथाला ठार करीन. कितीही किंमत मोजावी लागली तरी धृतराष्ट्र त्याचे रक्षण करतील, पण मी विचलित होणार नाही. त्याने त्यांच्या सैन्याची ताकद आणि त्यांना पराभूत करण्यात येणाऱ्या अडचणीचे वर्णन केले. कृष्णाने अर्जुनाचे शब्द लक्षपूर्वक ऐकले, नंतर पाण्याला स्पर्श केला आणि आपला चेहरा पूर्वेकडे वळवून बसला. अशात आणि हलक्या आवाजात तो असे शब्द बोलला ज्यामुळे धनंजयचे भवितव्य बदलेला. पाशुपत नावाचे एक सर्वोच्च शस्त्र आहे जे महेश्वर देवाने दैत्यांविरुद्ध वापरले होते. जर तुम्हाला आता ते आठवते तर तुम्ही उद्या जयद्रथाचा वध करू शकाल. धनंजय एकाग्र मनाने पृथ्वीवर बसला आणि त्याने भाव
ये देवाचा विचार केला, ज्याच्या चिन्हावर बल आहे. जेव्हा तो ध्यान करत होता तेव्हा त्याला स्वतःला कृष्णासोबत आकाशातून प्रवास करत असल्यासारखे वाटत होते. ते पर्वतावरून वर चढत हिमावरच्या पवित्र पायथ्यापर्यंत आणि मणिमर पर्वतापर्यंत पोहोचले, जिथे त्यांना अनेक आश्चर्यकारक दृश्ये दिसली. ते खाली उतरताच अर्जुनाला कमळाने सजवलेले एक सुंदर सरोवर आणि पाण्याने भरलेली गंगा नदी दिसली. तो म्हणणारा पर्वतांच्या आसपासच्या भागात पोहोचला, जे वर्षभर फुलांच्या आणि फळांच्या झाडांनी झाकलेले होते. हवा किन्नराच्या गाण्यांनी आणि आनंददायी वाघबराच्या कोल स्वरांनी भरलेली होती. कृष्णाने अर्जुनाला उत्कृष्ट कारले सोनेरी खनिये आणि चंद्राच्या किरणांचे वैभव असलेल्या ठिकाणी नेले. त्यांना अनेक शहरे, गावे, समुद्र आणि संपत्तीच्या खाणी दिसल्या. शेवटी ते विश्वरूपात येथे पोहोचले, जिथे कृष्णाने भवाचे संरक्षण मागितले. दैविक क्षेत्रात पांडूचा मुलगा अर्जुन भव्य भगवान शिवासमोर आश्चर्य आणि विस्मयाने त्याचे डोळे रुंदावत उभा राहिला. त्याच्या चिन्हासाठी असलेल्या देवाने एक अलौकिक ऊर्जा उत्सर्जित केली आणि अर्जुनाची नजर त्रिनेत्र देवतेच्या बाजूला पडून दररोज रात्री वासुदेवाने केलेल्या अर्पणांकडे ओढली गेली. आनंदी आत्म्याने आणि हात जोडून अर्जुनाने कृष्ण आणि शिव या दोघांची मानसिकरित्या पूजा केली आणि नंतर त्याची इच्छा व्यक्त केली, मला दिव्य शस्त्रे मिळवायची आहे. भगवान शिव हसला, त्याचे डोळे दयाळूपणे चमकले आणि म्हणाला, स्वागत आहे प्रमुख माणसानो, मला तुमच्या अंतःकरणाची इच्छा माहीत आहे. तुम्ही जे शोधत आहात ते मी तुम्हाला देईन. त्याने उघड केले की अमृताने भरलेला एरदिव्य तलाव त्यांच्या स्थानापासून दूर नव्हता, जिथे त्याचे दिव्य धनुष्य आणि बाण लपलेले होते. युद्धात देवांच्या शत्रूंना पराभूत करण्यासाठी त्याने वापरलेली ही साधने होती. मला बाण लावलेले ते उत्कृष्ट धनुष्य आणि शिवाने वासुदेवाला आज्ञा दिली. कृष्णा आणि अर्जुन शिवाच्या सर्व सेवकासह सरोवराच्या दिशेने निघाले. ते प्रवास करत असताना त्यांना स्वर्गीय चमत्कारांचे एक क्षेत्र प्रत्येक वस्तू देण्यास सक्षम असलेला एक पवित्र तलाव दिसला. सरोवराच्या किनाऱ्यावर पोहोचल्यावर त्यांना 2 साप दिसले. 1000 डोक्यांचा त्याचे शरीर आग्नेय आणि तीव्र ज्वालांनी तापत आहे, आणि दुसरा एक भयानक साप जो अंधाराचे सार दर्शवितो. जेव्हा ते या भीतीदायक प्राण्याजवळ पोहोचले तेव्हा कृष्ण आणि अर्जुनाने श्रद्धेने त्यांचे हात जोडले आणि पाण्याच्या काठाला स्पर्श केला. ते शिवाला नमन केले आणि प्रामाणिक आत्म्याने रुद्रेच्या गौरवाचे गुणगान करत वेदातील 100 श्लोकांचे पठण करू लागले. त्यांच्या भक्तीच्या सामर्थ्याने त्या सापांमध्ये काहीतरी जागृत केले आणि त्यांनी शत्रूला मारणाऱ्या धनुष्य आणि बाणाचे आकार धारण करून त्यांचे सर्परूप सोडवे. कृष्ण आणि अर्जुनाने प्रचंड तेजाने ओतवत असलेली ही दिव्यवादे ताब्यात घेतली आणि त्यांना शिवाकडे परत आणले. शिवाच्या बाजूने एक ब्रह्मचारी उदयास आला. त्याचे काळे डोळे रात्री कंदिलासारखे चमकले. तो प्रचंड सामर्थ्यवान प्राणी होता. त्याचा निळा घसा आणि तपश्चर्येची आभा पसरवणारे लाल कुरूप होते. भक्तिपूर्वक पावले उचलत ब्रह्मचारीने धनुष्य पकडले, त्याच्या दोरीवर बाण लावला. जेव्हा त्याने तो मागे खेचायला सुरुवात केली तेव्हा अर्जुन लक्षपूर्वक पाहत होता. शिवाच्या सेवकाकडून आकाशीय धनुष्य काढण्याची गुंतागुंत शिकत होता. त्यानंतर ब्रह्मचारीने तलावाच्या दिशेने बाण फेकला आणि एका शेवटच्या हावभावाने धनुष्य स्वतःच पाण्यात टेकले. भाव त्याच्यावर प्रसन्न झाला. याचे समाधान झाल्याने अर्जुनाला शिवाने जंगलात दिलेले वरदान आणि त्याला त्याचे दैवी रूप दर्शन झाले होते याची आठवण झाली. या अनुभवाचे फळ त्याला मिळावे अशी त्याची मानसिक इच्छा होती आणि हे समजून अर्जुनाने हे केले. हस्तिनापूर राज्यातील इतर कोणत्याही रात्रीसारखीच ती रात्र होती, परंतु राजा युधिष्ठिर आणि त्याच्या साथीदारासाठी ती विश्रांती आणि विश्रांतीची वेळ होती. जेव्हा ते कृष्ण आणि द्वारका यांच्याशी संवाद साधत होते तेव्हा तारे वर चमकले आणि राजवाड्याच्या मैदानावर सौम्य चमक दाखवली. पहाटेच्या सुमारास राजा युधिष्ठिर त्याच्या विलासी आणि महागड्या गाद्यावर रात्रीची चांगली झोप घेतल्यानंतर ताजेतवाने आणि पुनरुज्जीवित झाल्यासारखे वाटत त्याच्या अंथरुणावरून उठला. पांढरे कपडे घातलेले त्याचे सेवक त्याच्या दैनंदिन स्नानात त्याला मदत करण्यासाठी तयार असलेल्या सोन्याच्या बाटल्या घेऊन त्याच्या जवळ आले. राजा एक पातळ कापड परिधान करून आरामात शाही आसनावर बसला, कारण त्याच्या बलवान आणि सुशिक्षित सेवकांनी त्याला पवित्र मंत्रांनी शुद्ध केलेल्या सुगंधी पाण्याने धुतले. राजा आंघोळ करत असताना चंदनाच्या गोड सुगंधाने हवा भरून गेली होती. त्याचे शरीर त्याच्या त्वचेला शांत करण्यासाठी औषधी वनस्पतींनी भरलेल्या पाण्याने चोळले गेले होते. त्यानंतर त्याने विविध दुर्गंधीयुक्त पदार्थांनी सुगंधित झालेल्या आदिवासाच्या पाण्याने धुतले आणि त्याच्या समोर उघडे ठेवलेल्या कपड्याच्या लांब
तुकड्याने स्वतःला कोरडे केले, त्याच्या शरीरावर उत्कृष्ट चंदनाची पेस्ट लावलेली फुलांच्या माळा घातलेला आणि स्वच्छ पोशाख परिधान केला पराक्रमी गाला पूर्वेकडे तोंड करून बसला. त्याचे हात प्रार्थनेत एकत्र जोडले गेले. धार्मिकतेच्या मार्गावर चालत त्याने दैवी आशीर्वाद मागत मासिकरित्या त्याच्या प्रार्थनांचे पठण केले. तो त्याच्या खोलीतून बाहेर पडताच राजा युधिष्ठिराने दुसऱ्या खोलीत प्रवेश केला, जिथे वेरांशी परिचित असलेले आणि त्यांच्या अभ्यासाने शुद्ध झालेले ब्राह्मणामधील अनेक बैल त्याची वाट पाहत होते. या सूर्याच्या उपासकांची संख्या 1000 होती आणि त्याच वर्गातील आणखी 8000 लोक या पवित्र मेळाव्यात त्यांच्यासोबत सामील झाले राहिल्याने मोठ्या विनम्रतेने या सन्माननीय पाहुण्यांना भेटवस्तू दिल्या. मध शुद्ध लोणी शुभ फळे, सोन्याचे निष्का दागिन्यांनी सजवलेले 100 घोडे, महागडे पोशाख आणि इतर भेटवस्तू, ज्यामुळे त्यांची चव प्रसन्न होते. जेव्हा जेव्हा त्याला स्पर्श केला जातो तेव्हा तो सोन्याने सजवलेल्या शिंगे असलेल्या वासरांना आणि चांदीने खूर असलेल्या गायीचे दूधही देऊ करतो. या पूज्य ब्राह्मणांची प्रदक्षिणा करताना राजा युधिष्ठिराने स्वस्तिक, नंद्यावत फुलांच्या माळा, पाण्याची भांडी, घरगुती अग्नीची भांडी, सूर्यप्रकाशात वाळलेल्या तांदळाची भांडी आणि इतर पवित्र वस्तू, अशा विविध शुभ वस्तू पाहिल्या आणि त्यांना स्पर्श केला. त्याला शुभ कन्या, दही शुद्ध लोणी, मध आणि देवांना प्रिय असलेले पक्षी देखील दिसले. बाहेरच्या खोलीत त्याच्या सेवकांची वाट पाहत असताना राजाला बसण्यासाठी एक उत्कृष्ट आणि महागडे सोन्याचे आसन आणण्यात आले. मोत्याने आणि लपीस लाजुलीने सजवलेले आणि अतिशय महागड्या गालिच्याने आच्छादलेले हे सिंहासन उत्कृष्ट कारागिरांचे काम होते. राजा युधिष्ठिराने आसन स्वीकारले तेव्हा त्याच्या सेवकांनी त्याला त्याचे सवाक, मौल्यवान आणि चमकदार दागिने भेट दिले. उच्च आत्म्याच्या राजाने स्वतः सुशोभित केले. एका भव्य सभेमध्ये कुंतीचा मुलगा राजा युधिष्ठिर देवकीचा मुलगा कृष्णाकडे उदास्मिताशाने गेला. हे मधूचे वध करता तुला रात्रीची विश्रांती मिळाली का? त्याने त्याच्या डोळ्यांना प्रेमाने चमकून विचारले. हे अमर वैभव, तुझ्या धारणा स्पष्ट आहे का? युधिष्ठिराजवळ एका उत्कृष्ट आसनावर बसलेल्या कृष्णाने हळूवारपणे मान डोलावून उत्तर दिले. वासुदेवाने राजाच्या तब्येतीची चौकशी केली. त्यानंतर आज्ञाधारकाने घोषणा केली की इतर क्षेत्रीय योद्ध्यांचा परिचय होण्याची प्रतीक्षा आहे. राजाज्ञेने राजा युधिष्ठिराने त्या व्यक्तीला ते सादर करण्याचे आधी दिले. सभामंडप पराक्रमी वीरांच्या भरते भरलेले होते. प्रत्येक जण शेवटच्या वीरांपेक्षा अधिक विस्मयकारक होता. तेथे विराट, भीमसेन, धृष्टद्युम्न, सात्यकी आणि इतर अनेक होते, ज्या दुर्प, शिखंडी, नकुल आणि सहदेव जुळे होते, जे त्यांच्या शौर्यासाठी प्रसिद्ध होते. ते सर्व क्षत्रियातील त्यांचे नेते युधिष्ठिराकडे गेले आणि उत्कृष्ट गादीवर बसलेस व स्थायिक होत असताना राजा युधिष्ठिराने कृष्णाला सखोल भक्तीच्या शब्दांनी संबोधित केले की तुमच्यावर अवलंबून राहून आम्ही युद्धात विजय आणि शाश्वत आनंद शोधतो. हे कृष्ण, तुम्हाला आमच्या राज्याचे पतन, आमच्या शत्रूंच्या हातून आमचा वनवास आणि आमच्या सर्व विविध दुःखांची जाणीव आहे. हे मधुच्या वाजवा, आमचे अस्तित्व तुमच्यावर अवलंबून आहे, जे आम्हाला आनंद आणि परिपूर्णता देईल. ते करण्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो. कृष्णाने लक्षपूर्वक युधिष्ठिराला ऐकले. त्याचे डोळे युधिष्ठिराकडे खेळले. मग मेघगर्जनेसारख्या खोल आवाजात त्याने उत्तर दिले. संपूर्ण जगात अजून या तुझ्या मुलावर धनुष्य नाही. त्याच्याकडे प्रचंड शक्ती आहे. तो शस्त्रास्त्रामध्ये निपुण आहे आणि युद्धातील त्याच्या पराक्रमाबद्दल तो ओळखला जातो. मी असे करेन ज्यामुळे तो धृतराष्ट्राच्या मुलाच्या सैन्याचा उग्र अग्नीसारखा नाश करू शकेल. कृष्णाच्या शब्दांनी युधिष्ठिरच्या अंतकरणात एक स्फूर्ती प्रज्वलित केली. कृष्णाने घोषित केले, सुभद्राच्या मुलाचा वध करणारा दुष्ट राक्षस जयद्रथ याला आज अजून ठार मारेल. गिधाडे, बास आणि कोल्हे त्याच्या मांसाचा आस्वाद घेतील. हे युधिष्ठिर, जरी इंद्राचे असलेले सर्व देव आज त्याचे रक्षक झाले तरीही जयद्रथचा युद्धात अंत होईल. जेव्हा कृष्ण बोलत होता, राजा युधिष्ठिरच्या चेहऱ्यावर आशेची भावना उमटली. त्याचे दुःख आणि चिंता वाढू लागली. त्याच्या जागी वीर्याची अपेक्षा निर्माण झाली. त्याने कृष्णाला नमन केले. त्याचे शब्द श्रद्धेने भरलेले होते. हे देवांच्या देवा, हे शाश्वत, तुम्ही तुला नमन करतो. हे देवाचे देव, हे शाश्वत, तुझे देवाचे देव, हे 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 देवाचे
देव हे देवाचे देव. छावणीवर सूर्य उगवल्यावर धनंजय अर्जुन युधिष्ठिरच्या खोलीत येताना संजय पाहत होता. राजा वासुदेव, जनार्दन आणि इतरांसह त्याचे मित्र आणि हितचिंतकांनी वेढलेला संभाषणात गुंतला होता. अजून खोलीत शिरला, राजाला अभिवादन केले आणि त्याच्या पुढे उभा राहिला. युधिष्ठिराने आपल्या आसनावरून उठून अर्जुनाचे प्रेमाने आलिंगन करून स्वागत केले. त्याने त्याच्या डोक्याला वास दिला आणि त्याच्या भोवती आपले हात गुंडाळले. त्याला मनापासून आशीर्वाद दिला. त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून तो म्हणाला, अर्जुना, हे स्पष्ट आहे की तू युद्धात विजयी होशील. तुझा तेजस्वी चेहरा आणि जनार्दन तुझ्यावर प्रसन्न आहे. ही वस्तुस्थिती, हे दोन्ही तुझ्या विजयाची चिन्हे आहेत. तर त्यानंतर अर्जुनाने 3 डोळ्यांच्या देवाला भेटल्याची एक विलक्षण कथा सांगितली, ज्याने त्याला भविष्याची दृष्टी दिली होती. श्रोत्यांनी आदराने मान डोलावली. तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. शत्रूबद्दल रागाने त्यांची अंतकरणे जळत होती. पांडवांचे मित्र आणि हितचिंतक त्वरित युद्धासाठी निघाले. अर्जुनाचा मंडप नेण्याच्या तयारीत असताना वासुदेवाने टपालाने त्याला सांगितले की त्याचा रथ व्यवस्थित सुसज्ज आहे. मुकुटधारी योद्धा अर्जुनाने सोन्याचे कवच धारण केले आणि त्याचे धनुष्य आणि बाण पकडले. श्रद्धेच्या भावनेने त्याने गाडीची प्रदक्षिणा केली, जी सकाळच्या सूर्यासारखी चमकली होती. पश्चिर्या आणि ज्ञाना हुशार असलेल्या ब्राह्मणांनी अर्जुनाला रथावर चढताना विजयासाठी आशीर्वाद दिले. सूर्याप्रमाणे पूर्वेकडील डोंगरावर चढताना अर्जुनाने मोठ्या वाहनावर चढाई केली. त्याचे सोन्याचे दागिने प्रकाशात चमकले. युधन आणि जनार्दन त्याला गाडीवर सामील झाले आणि गोविंदाने घोड्यांची सूत्रे हाती घेतली. जेव्हा ते युद्धासाठी निघाले तेव्हा रणगाडे आणि संगीतकार संगीत वाद्यांचा आणि शुभ स्तोत्राचा आवाज घेऊन त्यांच्याबरोबर विजयाची इच्छा व्यक्त करणारे पणगिरिष्ट आणि रणगाडे यांचे आवाज संगीतात मिसळले. उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. एक शुभ वारा फुलांचा सुगंध घेऊन अर्जुनाला प्रसन्न करत होता आणि त्याच्या शत्रूंची ऊर्जा शोषत होता. जेव्हा ते युद्धभूमीच्या जवळ आले तेव्हा पांडवाचा विजय आणि त्यांच्या शत्रूंचा पराभव दर्शविणारी अनेक शुभ शकून दिसू लागली. ही चिन्हे पाहून अर्जुनाने त्याच्या उजवीकडे असलेल्या युधनाला संबोधित केले आणि म्हटले, युधन, मला विश्वास आहे की आज माझा विजय निश्चित आहे, कारण हे सर्व शुभ शकून उपस्थित आहेत. जिथे सिंधुशासक माझी वाट पाहत आहे तिथे मी जाईन. युद्धातील माझे पराक्रम पाहण्याच्या आशेने कर्तव्याच्या भावनेने अर्जुनाने राजा युधिष्ठिरचे रक्षण करण्याची जबाबदारी युधनकडे सोपवली आणि म्हणाला, जसे मी स्वतः करतो तसे तू त्याचे रक्षण केले पाहिजेस. अभिमन्यूच्या दुःखद निधनानंतर सकाळी सूर्य क्वचितच उगवला होता. पांडवांना त्यांच्या मुलाच्या कत्तलीच्या धक्क्याने अजूनही धक्का बसला होता. ते त्यांचे दुःख आणि दुःख व्यक्त करण्यासाठी धृतराष्ट्राभोवती जमले होते. मागील दिवसाच्या घटनांचे वर्णन करताना त्यांचे आवाज थरथरत होते. त्यांच्यावर झालेल्या वेदना पुन्हा अनुभवत होते. त्याचा आवाज भावनेने जड असलेल्या धृतराष्ट्राने संध्येला युद्धाच्या घटनांचे वर्णन करण्यास सांगितले. आपले योद्धे इतके शौर्य कसे दाखवू शकले, त्याने विचारले. त्याचे डोळे दुःखाच्या तीव्र भावनेने भरले होते. अर्जुन तो महान योद्धा दुःख आणि क्रोधाने जळत असलेल्या उग्र अग्नीसारखा होता. आमचे लोक त्याच्यासमोर कसे उभे राहिले संजय जेव्हा युद्धातील घटनांचे वर्णन करू लागला तेव्हा धृतराष्ट्राची अभिव्यक्तीची वेळी पांडवांशी शांतता प्रस्थापित करण्यासाठी काही दिवस आधी त्याने दुर्योधनाला सांगितलेले शब्द त्याला आठवले. तो म्हणाला होता, वासुदेव शांततेची इच्छा बाळगून आमच्याकडे आला आहे. आपण त्याच्या सल्ल्याचे उल्लंघन करू नये. पण दुर्योधनाने त्याच्या वडिलांच्या शब्दांकडे दुर्लक्ष केले आणि युद्धाच्या मार्गावर चालत राहिला. धृतराष्ट्राचे विचार त्याला या कृतीविरुद्ध सल्ला देणाऱ्या विदुर, भीष्म साले आणि 2 या ज्ञानी व्यक्तींकडे वळले. जर माझ्या मुलाने त्यांचा सल्ला ऐकला असता तर त्याने दीर्घ श्वास घेतला. तो त्याच्या नातेवाईक आणि मित्रांसोबत आनंदाने आणि शांततेने जगला असता. संजय जेव्हा युद्धाच्या घटना सांगत राहिला तेव्हा धृतराष्ट्राचे डोळे अश्रूंनी भरून गेले. त्याला त्या आनंदाचे आवाज आठवले जे एकेकाळी छावणीत भरले होते. गायन, नृत्य, विविध वाद्यांचे संगीत, पण आता सर्व शांत होते. विलाप आणि दुःखाचा आवाज वगळता राहिल्याचे विचार त्याचा मुलगा दुर्योधनाकडे वळले, ज्याने त्याचा सल्ला नाकारला होता आणि युद्धाच्या मार्गावर चालत राहिला. त्याचे काय होईल त्याला आश्चर्य वाटले.
तो स्वतःच्या अहंकाराने आणि अहंकाराने भस्म होणार नाही. का संजयने त्याचे कथन संपता धृतराष्ट्र त्याच्या शासनावर उठला. त्याचे डोळे दुःखाच्या खोल भावनेने भरले. त्याला माहित होते की त्याच्या मुलाचे भवितव्य निश्चित झाले आहे की दुर्योधनाला त्याच्या कृतींचे परिणाम लवकर भोगावे लागतील. अभिमन्यूच्या मृत्यूनंतर काय घडले ते मला सांगा, त्याने संजयला विचारले. त्याचा आवाज अगदी कुजबुजला. दुर्योधन आणि कर्णाने कोणत्या उपाययोजनांचा निश्चय केला? दुःशासन आणि सुवालाच्या मुलाने काय केले? संजयने मान डोलावली. त्याचे डोळे त्याच्या समोर बसलेल्या राजाच्या करुणेने भरले. त्याने त्या दुर्दैवी दिवसाच्या घटना सांगण्यास सुरुवात केली. युद्ध आणि विनाशाचे एक चित्र रेखाटले जे धृतराष्ट्राला कायम त्रास देईल. युद्धभूमीवर सूर्य मावत होता आणि संजयच्या डोळ्यांसमोर निर्माण झालेल्या गोंधळावर त्याने सोनेरी चमक दाखवली होती. जेव्हा तो राजा धृतराष्ट्राजवळ उभा होता तेव्हा तो बोलू लागला. तेव्हा त्याचा आवाज धूळ आणि तातडीच्या मिश्रणाने थरथरत होत आहे. राजा, जे काही घडले आहे ते मी तुला सांगेन, कारण प्रत्येक गोष्ट मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे. संजय त्याचे शब्द सहानुभूतीने टपकावत म्हणाला, हे भरतवंशाच्या बैल, तुझ्या महामानवाचे विलाप तटबंदीतून वाहणाऱ्या पाण्यासारखे आहेत. निरुपयोगी संजयचे शब्द ऐकून धृतराष्ट्राचा चेहरा वेदनेने विदीर्ण झाला. त्याचे डोळे जे एकेकाळी उजळ आणि आशेने भरलेले होते ते आता निस्तेज आणि निर्जीव दिसत होते. संजय पुढे म्हणाला, त्याचा आवाज उन्हाळ्याच्या दिवशी हलक्या हवेचा होता. राजा, तुझी चूक मोठी आहे. जर तू कुंतीचा मुलगा युधिष्ठिर आणि तुझ्या मुलांना फासे मारण्यापासून रोखले असते तर ही आपत्ती आमच्यावर कधीच आली नसती. युद्धाची वेळ आली असता तेव्हा रागाने भडकेल्या दोन्ही पक्षांवर तू नियंत्रण ठेवले असतेस तर ही आपत्ती टळली असती. संजयच्या शब्दांनी धृतराष्ट्राच्या मनात एक स्पष्ट चित्र रेखाटले. जर त्याने वेगळ्या पद्धतीने वागले असते तर जे काही रोखता आले असते त्याची आठवण करून देणारा त्याने त्या दिवसांचा विचार केला जेव्हा त्याचा मुलगा दुर्योधन तरुण होता आणि आयुष्याने परिपूर्ण होता, परंतु बेपर्वा आणि खंबीरही होता. संजयचा आवाज त्याच्या मनात प्रतिध्वनित झाला. जर तुम्ही कुरु लोकांना अवध्याकारी दुर्योधनाचा वध करण्यास उद्युक्त केले असते तर ही आपत्ती आम्हाला कधीही आवरली नसती. राजाचे विचार फिरत असताना संजयचे शब्द एका धारदार चाकूसारखे त्या शांततेत शिरले. हे राजा, तू पृथ्वीवरील सर्वात शहाणा माणूस आहेस. तू शाश्वत सद्गुणांचा त्याग कसा करू शकतोस आणि दुर्योधन, कर्ण आणि शकुनी यांच्या सल्ल्याचे पालन कसे करू शकतोस? त्याच्या स्वतःच्या चुकांच्या भाराने धृतराष्ट्राला चिरडले, ज्यामुळे त्याला श्वास घेणे कठीण झाले. संजयचा आवाज ही एक सौम्य आठवण होती की कृष्णाने एकेकाळी राजा युधिष्ठिराला त्याच्यापेक्षा जास्त आदर दिला होता, परंतु जेव्हा त्याला धृतराष्ट्र हा राजाच्या कर्तव्यांपासून दूर गेला असल्याचे समजले तेव्हा कृष्णाने त्याला आदराने पाहणे बंद केले. संजय पांडवाबद्दलच्या त्याच्या मुलांच्या कठोर भाषणाबद्दल आणि त्यांच्याबद्दलच्या त्याच्या उदासीनतेबद्दल बोलताना राजाचे डोळे अश्रूंनी भरून आले. त्या उदासीनतेचा परिणाम आता त्यांच्यावर झाला होता आणि वडिलोपार्जित सार्वभौमत्व धोक्यात आले होते. तसे नसते तर पृथाच्या पुत्रांना राज्य मिळू शकत होते, परंतु धृतराष्ट्रासाठी खूप उशीर झाला होता. युद्ध सुरू झाले होते आणि त्याने आपल्या पुत्रांना दंड ठोठावला. त्यांच्या दोषांचे संकेत त्याला दिले. संजयच्या शब्दांनी राजाच्या नयाशात सूर्यप्रकाशाच्या किरणांसारखे भर पडते. हे क्वचितच घडते. कौरवांच्या सैन्यातील युद्धग्रस्त योद्धे जेव्हा त्यांच्या जागी स्थिरावले तेव्हा प्रख्यात शस्त्रास्त्रधारी द्रोण येणाऱ्या संघर्षासाठी आपल्या तुकड्यांना एकत्र करू लागला. हवेतील विविध आवाजांमुळे हवा तणावाने भरलेली होती. संतप्त आरडा, धनुर्धरांची कातडी आणि तलवारीची टक्कर, युद्धभूमीच्या कानाकोपऱ्यातून योद्धे एक सुरात हात मारत होते. त्यांचा आवाज संपूर्ण भूप्रदेशात प्रतिध्वनित होत होता. धनंजय कुठे आहे? अर्जुन कुठे आहे? त्यांच्या शत्रूंचा सामना करण्यासाठी तयार असलेल्या शूर योद्ध्यांच्या रडण्याचा आवाज मोठा होत गेला. जेव्हा द्रोणाने आपला शन फडकवला आणि आपल्या घोड्यांना मोठ्या वेगाने पुढे ढकलले तेव्हा सैन्य आकार घेऊ लागले. प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे आवाज आणि हाचले असलेले विविध विभाग मैलांपर्यंत पसरलेल्या एका विशाल रांगेत तयार झाले. द्रोणाच्या शब्दांनी सिंधूचा शासक जयद्रथाला सांत्वन मिळाले आणि त्याने अनेक दानव योद्ध्यासह त्या पराक्रमी योद्ध्याच्या मागे आपले स्थान घेतले आणि त्याच्या भोवती टपालाने वेढलेले पायदळ सैनिक होते. सर्व सैन्यांच्या प्रमुखपदी जयद्रथाचा मुलगा दुर्माशन उभा होता.
ज्याने आपल्याबरोबर 1500 हत्ती नेले होते. त्याचे भाऊ दुःशासन आणि विकर्ण त्यांच्या शत्रूंचा सामना करण्यासाठी तयार होऊन आघाडीच्या रांगेत उभे होते. दोलाने तयार केलेली रांग पाहण्याजोगी आश्चर्यकारक होती. वर्तुळाकार